या सगळ्यावर नजर आपली कायम असेल, पण थेट जाऊया कल्याण डोंबिवली परिसरामध्ये. कल्याण डोंबिवलीमध्ये खाटीक समाज आंदोलन करतोय. ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांना अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडून. अशोक, काय सध्या घडतंय त्या ठिकाणी? आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले अशोक. 15 ऑगस्ट निमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जी.आर काढला होता. 14 तारखेला मध्यरात्री 12 वाजल्यापासून 15 तारखेला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री ही बंद करणार आणि जर कोणी असं आढळलं तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणार. त्या अनुषंगाने खाटी समाजाने व विविध पक्षातील लोकांनी आयुक्तांना निवेदन दिलं होतं की जर तुम्ही तुमचा जी.आर पाठीमागे नाही घेतला तर आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी आंदोलन करू. आणि ह्या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी खाटी समाज अशा वेगवेगळ्या पक्षाचे लोक आंदोलन करताना दिसत आहे आपल्याला. पोलिसांनी देखील आपला पोस्टपाटा मोठा लावलेला आहे. आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे. साध्वी, अगदी आता नेमकी काय परिस्थिती आहे? आंदोलकांना पांगवण्यात यश आलंय का? परिस्थिती निवळली आहे का? पोलिस त्यांचं काम करत आहेत. काही आंदोलकांना ताब्यात घेतलाय तरी सुद्धा अजून राजकीय पक्षाचे लोक जसं काँग्रेस झालं, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय हे अजून कोण आले नाही. फक्त खाटी समाजाचे लोक होते. अजून जे पक्षाचे लोकांचे अजून आले नाहीत. आता ते जर आले तर अजून इथं आंदोलन तसंच होईल. त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त तसंच लावलेला आहे. लांबपर्यंत बॅरिकेड लावलेले आहेत. दोन्ही महानगरपालिकेच्या दोन्ही साईडला लांबपर्यंत बॅरिकेड लावलेले आहेत. उजवीकडे आणि डावीकडे की कोणी आतमध्ये येऊ नये तरी सुद्धा खाटी समाजाचे काही पदाधिकारी आतमध्ये येऊन त्यांनी आंदोलन केलेलं, पोलिसांच्या ताब्यात घेतलेलं. अजून पोलिसांचा बंदोबस्त आहे तसाच आहे. अगदी तुर्तास धन्यवाद अशोक, तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.